नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर जे नव्याने पोहे बनवायला शिकतात त्यांना मिठाचा अंदाज काही येत नाही. मग असे पोहे भिजवून थोडेसे सुकले की त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि मिक्स करायचं, म्हणजे मीठ सगळीकडे लागतं. आणि पोह्याचं भांडं उतरल्याच्या नंतर त्याच्यावरती लिंबू पिळायचं, म्हणजे ॲसिडिटी होत नाही. तर आज आपली रेसिपी आहे ती म्हणजे डाळींचा, मिक्स डाळींचा डोसा. तर मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि उडदाची डाळ या डाळींचा मी डोसा बनवत आहे. पहिल्यांदा अंशला असा डोसा खाऊ घालणार आहे मी, आणि मी पण पहिल्यांदाच करते आणि व्यवस्थित झाला होता. तर ही छोटे छोटे चहाचे ग्लास आहेत. तर या ग्लासने मी मुगाची आणि तुरीची डाळ एक एक ग्लास घेतली आणि अर्धा ग्लास उडदाची डाळ घेतली आहे. तुम्हाला अजून जर का मसूरची डाळ घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी नाही घेतली, पहिल्यांदा बनवते आहे मी. तर पण एकदम छान झाला म्हणून म्हटलं रेसिपी शेअर करावी. आज काही किचन टिप्स आपण राहू दे सांगायच्या, आणि कधीतरी समजून पण घ्या. आता मला फार कंटाळा येतो आहे व्हिडिओ बनवायला, म्हणजे संध्याकाळी खूप उशीर होतो आहे, म्हणून मी आज किचन टिप्स खरं तर बनवल्या नाही. डाळ चांगली भिजत घालायची 2-3 तास, आणि 2-3 तासानंतर जिरे घालायचे. खरं तर मी जिरे आणि हिरवी मिरचीच घातली आणि मीठ. तर तुम्ही आलं लसूण पण घालू शकता याच्यामध्ये, तर मी नाही घातलं कारण अंशसाठी बनवत होते. आणि चांगलं वाटून घ्यायचं आणि असा मस्त डोसा बनतो. अंशूसाठी डोसा बनवल्याच्या नंतर आमच्यासाठी जो डोसा बनवला त्याच्यात मी कांदा आणि कोथिंबीर घातली होती. अंशू कांदा कोथिंबीर नाही खात, कारण त्याला भाज्या आहेत असं म्हणतो त्याच्यात, तो भाज्या खात नाही. खूप आगाऊ आहे बाळ आमचं. काय खातोय? काय? मग डोसा लवकर खा, लवकर आईस्क्रीम भेटणार पाहिजे ना. आज स्पेशल बनवलेले आहे डाळीचा डोसा. मस्त दिसतोय, एक्सपेरिमेंट आहे. आताच टीव्हीचा आवाज करू कमी. मिक्सर पण खराब केले. मी नाही केली, ते ऑटोमॅटिक झालं. मिक्सर चालू आहे, त्याची हे चालू आहे, मोटर चालू आहे. ते चहा बनवायला सुरुवात केलेली आहे. आज सुट्टी घेतली कामाला. आज मॅडमने सुट्टी घेतलेली आहे. तर हे काय सांगू का, आता तुम्ही मी विचाराल बटरचं असं का केलंय, तर ते मी असं धरून डायरेक्ट बटर लावते, म्हणून मला हे बटर संपवायचं होतं, कारण बटर खूप आहे. आणि ह्याच्यात मी घातले मूग डाळ, तूर डाळ आणि उडीद डाळ आणि कोथिंबीर घातले, मीठ, जिरं, एवढंच घातले. सोडा वगैरे काही नाही घातलेला. छान फर्मेंट झाले. मी रात्री भिजत घातली होती ही डाळ, आणि सकाळी हे सगळं वाटलं आणि त्याचे डोसे बनवले. काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट म्हणून. तुम्ही याची भजी पण बनवू शकता, छान आहे. डोसे मस्त झालेत, खाऊन बघतो आता. अंशूला आईस्क्रीम दाखवल्याशिवाय पुढचं जेवण नाही जाणार. एक दाखवू. हे बघ, हे बघ, उठ पटापट संपव, तेवढं लवकर संपव तर तुला भेटणार नाही. ते मग पातळ होऊन जाईल ना, खराब होऊन जाईल. फ्रीजरमध्ये ठेवून देतो. नाही खराब होऊन जातं. लवकर संपव, चल.